रस्त्यामध्ये आम्हाला खरंच खूप पाऊस लागला यार, म्हणजे माझ्या दादालाच माहिती त्याने कशी गाडी चालवली. आणि आम्ही कसेबसे तरी पोचलेलो देवरुखामध्ये. तर तिकडे गेल्यावरती आम्हाला कळलं की हॉटेलचे लाईटच गेलेत आणि जनरेटर बॅकअप पण नाही आहे. तर मग विदाऊट लाईटच झोपलो आहे आम्ही अख्खी रात्र. आणि सकाळी उठून बघतो तर काय हॉटेल आहे यार, आय स्वेअर खूप छान आवार होता त्याचा. आणि हे फणसाचे झाडं बिडं होती यार, आणि फणस बघा काय डेंजर शेप आहे रे हा फणसाचा. पण खरंच मी पहिल्यांदा असे विचित्र शेपवाले फणस बघितले. आम्ही ॲक्च्युली लेट उठलो खूप, म्हणून आम्ही पटकन हॉटेलमध्येच ब्रंच केलं आणि आम्ही निघालो गणपतीपुळेसाठी. आणि रस्त्यामध्ये आम्हाला काय मस्त कौलारू घरं लागलेली आहेत, खरंच छान सुंदर दिसतात ही घरं. मग रस्त्याच्या कडेला आम्हाला एक गोळेवाला दिसला. मग काय गोळा खात खात आम्ही पटकन आरेवारी बीचला पण पोचलो. आणि खरंच खूप सुंदर बीच आहे हा, आणि तिकडे झिपलाईनची सुविधा पण आहे, तर तुम्ही ते पण करू शकता इकडे. मग थोड्याच वेळात आम्ही पोचलो ऑब्व्हियसली गणपतीपुळ्याला. मग काय मंदिराचं दर्शन घेतलं. खरंच यार एकदम एस्थेटिक मंदिर आहे हे, आणि एकदम पीसफुल वाटतं. बीचवरती थोडा वेळ टाईमपास केला आणि मग पुढे निघालो. मग आमचं पुढचं डेस्टिनेशन वॉज धामणसे. तिकडचं रत्नेश्वर माझ्या काकूचं कुलदैवत आहे. मग तिकडे दर्शन घेतलं आणि आम्ही हॉटेलवरती परत गेलो. तर तिकडे आम्हाला एक सरप्राईज मिळालं, जे पुढच्या भागात सांगीन तुम्हाला.